हॅलो, गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली आणि मी करते इंटरमिडिएट फास्टिंग फॉर माय वेट लॉस जर्नी आणि फॅट लॉस जर्नी. मला माझं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. त्याच्यासाठी मी हे माझं ध्येय ठेवलं आहे की मला इंटरमिडिएट फास्टिंग पण करायची आहे. खाण्याच्या वेळा योग्य ठेवायच्यात, प्लस काय खायचं काय नाही खायचं ते सगळं मी ठरवून ठेवलेलं आहे. त्याच्याबरोबरच माझा हा रिझल्ट 74.70 वेट आहे आणि कालचं वेट होतं माझं 75.70. तर तुम्हीच विचार करा आता किती कमी झालं आहे ते, कारण माझं 2-3 दिवस वेट स्टक झालं होतं. त्याच्यामुळे हे इन्स्टंट नंतर कमी झालं आहे. त्याच्यानंतर मी माझं किचनमधलं सगळं काम आवरायला आली होती, कारण मला हे मॅजिकल ड्रिंक तर रोज सकाळी प्यावंच लागतं. त्याच्याबरोबर ह्या दोघांचा पण टिफिन वगैरे आवरायचा असतो, त्यांचा चाय पाण्याचं बघायचं होतं आणि हे सकाळचं असं वातावरण असतं. त्याच्याबरोबरच मी पीठ मळून घेतलं आणि मी अशी हळूहळू आज बोलते, कारण माझ्या मिस्टरांनी सांगितलं असं कुत्रा मागं लागल्यासारखं बोलू नकोस, हळूहळू बोल, म्हणजे समोरच्याला समजेल. तर तुम्हाला समजतं आहे का तुम्ही कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि ही मी आज छोलेची भाजी बनवायला घेतली होती दोघांच्या टिफिनसाठी पण, आणि मला पण प्रोटीन सोर्स म्हणून मी खाऊ शकते म्हणून मी आज छोलेची भाजी घेतली होती. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्याबरोबर हे दोघांचे टिफिन भरले आणि हे सगळा पसारा पण मी माझ्या हाताने करून घेतला होता. नंतर मी ते दोघं गेल्यावर आरामात बसली आणि माझं मॅजिकल वॉटर संपवलं होतं. त्याच्याबरोबर सकाळी उठल्या मी मलासनमध्ये बसून 2 ग्लास गरम पाणी पण पिऊन झालं होतं. मग तयारी केली, जिमला आली. जिम ही जागा अगदी माझ्या जिव्हाळ्याची झाली. आता माझ्या सोसायटीची जिम आहे, ही खूप छोटी जिम आहे. मी एखाद्या दिवशी तुम्हाला या जिमचा पूर्ण व्हिडिओ देईन, पण माझ्यासाठी खूप मोठी आहे, कारण माझ्यासाठी मला स्वतःला म्हणजे मला मिररमध्ये बघायला ना आता थोड्या दिवसांपासून आहे ना आवडायचंच नाही. माहिती नाही का, पण असं माझं फेस एकदम फुललेलं वाटायचं, प्लस डबल चीन वगैरे खूप आलेलं. त्याच्यामुळे आहे ना, आणि जेव्हापासून मी माझी प्रोसेस चालू केली आहे वेट लॉसची, तेव्हापासून मला खूप छान वाटतं आहे. आणि त्याच्याबरोबरच मी माझे 10K स्टेप्स या 90 मिनिट्समध्ये कंप्लीट केले होते. मी 90 मिनिट्सचा रोज वॉक करते, त्याच्याबरोबर 10K स्टेप एका हाती पूर्ण करून टाकते. आणि तुम्हाला माझी प्रोग्रेस कशी वाटते मला नक्की सांगा. आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून माझा व्हिडिओ बघताय ते पण सांगा. प्लीज माझ्या चॅनल पण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बघा, ह्या घामाची किंमत आहे ना, जे वेट लॉस प्रोसेसमध्ये असतात ना त्यांनाच माहिती असते. एका फाउंडेशनच्या ग्लोपेक्षा ह्या घामाचा ग्लो आहे ना खूप जास्त असतो. त्याच्यानंतर मी माझं 90 मिनिट्सचं वॉक करून मग मी आज 30 मिनिट्सचं सायकलिंग करणार होती. त्याच्यानंतर मी घरी येणार होती. घरी आल्यावर मग माझं जे हे असतो फास्टिंग असतं ते मी ब्रेक करते विथ ब्लॅक कॉफी. मी आता जिमला जायच्या आधी सध्या काय माहिती मी विसरूनच जाते, त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी पोटात जावी उपाशीपोटी म्हणून मी आधी ब्लॅक कॉफी घेतली. त्याच्यानंतर माझ्या मम्मीनी बनवलेला प्रोटीनवाला लड्डू घेतला. या लड्डूची रेसिपी मी लगेच देऊ शकत नाही तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं टाईप करा. त्याच्याबरोबरच मी सीड्स पण घेतले. आणि थोड्या वेळाने मी ही छोलेची भाजी, 1 काकडी आणि 1 ज्वारीची भाकरी माझ्या लंचमध्ये घेतली. त्याच्यानंतर मी रुद्रला आणायला गेली. मी माझा ॲक्च्युली टाईम तसाच सेट करून ठेवला. त्याच्यानंतर मी आराम केला. मग उठल्यावर माझी ब्लॅक कॉफी घेतली, जेवणाच्या तयारीला लागली. आणि मग माझं हे डिनर होतं. मी डिनरमध्ये सध्या खिचडीच खाते आहे आणि खिचडीनी व्हेजिटेबल खिचडी खाते, त्याच्यामुळे मला खूप फरक पडतो. त्याच्याबरोबर दुपारची भाजी आणि चटणी घेतली होती. मग मी रुद्रला क्लब हाऊसला सोडायला गेली होती. त्याचे मित्र आले होते खेळायला, त्याला सोडलं आणि मग आम्ही दोघं गेलो होतो भाजीला. ते पण आले होते, त्यांच्याबरोबर पटकन भाजीला गेली. मला पण जरासं बाहेर गेलं फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर घरी आली, त्या दोघांना जेवायला वाढलं आणि मग माझ्या किचनचा कट्टाचा असा पसारा पडला होता तो आवरला. आणि मग सकाळची तयारी केली माझ्या मॅजिकल वॉटरची. त्याच्याबरोबरच मी उद्या संध्याकाळी डोसे बनवणार होती मुगाचे आणि मिक्स डाळींचे, त्याची पण प्रिपरेशन, त्याला पण भिजत घालायला ठेवायचं होतं, ते पण धुवायला घेतलं होतं. त्याच्याबरोबरच माझं टर्मरिक हॉट वॉटर ते पण घेतलं होतं. आणि त्याच्याबरोबरच मी माझा दिवस संपवला. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय, टेक केअर.